पंढरपूर पासून अगदी जवळ पंढरपूर ते जुना कासेगाव रस्त्यावर लोटस स्कूल नजीक सागर डेव्हलपर्सच्या माध्यमातून आम्ही घेऊन आलो आहोत ओपन प्लॉटचा भव्य प्रकल्प शिवनगरी। शिवनगरी या ठिकाणी उपलब्ध आहेत अगदी 1 गुंठ्यापासूनचे प्लॉट। यामध्ये अंतर्गत 30 फुटी रस्ते, रस्त्याच्या दोन्ही बाजूला झाडे, पुरेशा प्रकाश व्यवस्थेसाठी स्ट्रीट लाईटची सोय, स्वतंत्र पाण्याचे नळ कनेक्शन, संपूर्ण प्लॉटिंग क्षेत्राला कंपाऊंड, चिल्ड्रन पार्क, ओपन स्पेस, वॉकिंग ट्रॅक, ओपन जिम, तसेच वृद्धांना बसण्यासाठी बाकडे। तर मग सर्व सोयींनी युक्त जुना कासेगाव रस्त्यावरील शिवनगरी येथे प्लॉट बुकिंग साठी आजच संपर्क करा। साईटचा पत्ता लोटस स्कूल पाठीमागे जुना कासेगाव रोड पंढरपूर। मोबाईल नंबर 7218 743131 7218 171221। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा। माढा विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार व विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन बबनदादा शिंदे यांच्या तब्येतीच्या तक्रारी वाढल्यात। त्यांच्यावरती औषधोपचार देखील चालू आहेत। मात्र मागील काही दिवसांपासून बबनदादा शिंदे यांच्या प्रकृतीत फारसा फरक पडला नव्हता। यामुळेच निष्णांत तज्ज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार पुढील आठवड्यात बबनदादा यांच्या हृदयावरील शस्त्रक्रियेसाठी बाहेरील देशात म्हणजे अमेरिकेला जाणार आहेत, अशी माहिती त्यांचे सुपुत्र रणजितसिंह शिंदे यांनी दिली आहे। 40 वर्षापूर्वी माढा तालुक्याची ओळख दुष्काळी तालुका म्हणून होत आली होती, परंतु विधानसभेत अपक्ष आमदार म्हणून दाखल झाल्यानंतर मंत्रिपद नाकारत त्यांनी माढा तालुक्याचे सिंचनाचे प्रश्न मिटले पाहिजेत, हा तालुका सुजलाम सुफलाम झाला पाहिजे, हीच भूमिका घेत माजी आमदार बबनदादा शिंदे यांनी अनेक योजना मार्गी लावल्यानं एक अपराजित आमदार म्हणूनच त्यांनी माढा विधानसभा मतदारसंघाचे 6 वेळा प्रतिनिधित्व केलं। पण आता वयोमान परत्वे त्यांना वारंवार थकवा जाणवत असल्याचं दिसून आले। मतदारसंघात धवल क्रांती, हरित क्रांती, कृषी औद्योगिक क्रांती, रस्ते, शिक्षण, रोजगार, उद्योगधंदे आणि इतर अनेक मूलभूत सुविधा निर्माण करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावलेले माजी आमदार बबनदादा शिंदे यांना उपचारासाठी अमेरिकेतील तज्ज्ञ डॉक्टरांकडे नेले जाणार असल्याची माहिती मिळताच त्यांच्या समर्थकांकडून या ऑपरेशन नंतर बबनदादा ठणठणीत बरे होऊन यावेत यासाठी अनेक ठिकाणी कुलदैवत व आराध्य दैवतांना साकडे घातले जाणार असल्याची भावनाही समर्थक व्यक्त करीत आहेत।